मी प्रसाद राऊत वनोजा गावचा नागरिक. माझं 2 वर्षाचं बाळ होतं. मी एक दिवस इथं माझ्या पत्नीसह बाळाला घेऊन आलो होतो. त्याला खोकला सर्दीचं बिमारीसाठी डॉक्टरकडे दाखवलं. तेव्हा डॉक्टरनी एक औषध प्रिस्क्राईब केली होती. जे इथं जाता आम्ही लक्षात आलं की दरवेळीप्रमाणे इथं एक मॅडम असते जी औषधी प्रोव्हाइड करते, पण यावेळेस तिथं ती मॅडम नसून एक व्यक्ती बसेल होता. त्यांनी जी औषधी दिली होती खोकल्याची, ही घरी जाऊन जेव्हा आम्ही पडताळणी केली, तसं संशय माझ्या पत्नीला आलाच होता की ही औषधी कदाचित मोठ्या माणसाची आहे म्हणून. जेव्हा चेक केलं तेव्हा लक्षात आलं की ही औषधी खरंच मोठ्या माणसाची होती. मॅडम जवळ जाऊन त्याची परत एकदा शहानिशा केली. मॅडमने सांगितलं की हो, ही औषधी चुकीची दिल्या गेली, ही मोठ्या व्यक्तीची आहे आणि हे डोस तुम्ही दिला नाही, हे चांगलं झालं. आणि मग ते परत चेंज करून दिली. पण मग तेच झालं ना, आता हे माझी बायको थोडी सुशिक्षित असल्यामुळे तिच्या लक्षात आलं. पण आता गोरगरीब जे सुशिक्षित लोक नाही आहे, जे शेती वगैरे करतात, मजूरदार वर्ग, त्यांनी जर हे तसंच दिलं असतं तर आज त्या बाळाची परिस्थिती काय असती. अशा प्रकारे झालं. प्लस माझा एक मित्र आहे जो इथं काही दिवसांपूर्वी आला होता. त्यांनी मला सांगितलं होतं की तो शेतात जाता जाता त्याला चक्कर आली आणि त्यांनी जेव्हा इथं दवाखान्यात ट्रीटमेंट केली तेव्हा मॅडमकडे त्यांनी एक गोळ्या औषधी लिहून दिल्या त्या फक्त. पण जेव्हा तो त्या नर्सकडे गेला तर नर्सनी त्याला इंजेक्शन वगैरे द्यायला लागले. मग त्यांनी त्याची शहानिशा केली तेव्हा लक्षात आलं की हे तर याच्यात इंजेक्शन नाहीच आहे. मग परत तिथं हेच लक्षात आलं की जे इंजेक्शन देण्यासाठी मॅडम होती, म्हणजे किती नर्स होती, ती नर्स नसून इथे कुठली कामगार व्यक्ती होती. म्हणजे असा बराच जिथं ज्याची गरज नाही ती तो व्यक्ती लावण्यात येत आहे. कारण पदाची रिक्तता आहे आणि कुणाला कुठल्याही प्रकारचे औषध गोळ्या देण्यात येत आहेत. याच्याकडे शासनानं लक्ष द्यायला पाहिजे, नाही तर अन्यथा जीवितहानी होण्याचे काहीच. आम्ही वनोजा गावचे नागरिक आज या पीएससीतनी आलो असता. या पीएससीच्या एवढ्या समस्या आहेत आणि या पीएससीची स्थापना अंदाजे 1985-86 सालात झालेली आहे आणि इथं जवळपास 21 पदं आहेत या पीएससीला. गाव खूप मोठं आणि या गावाला जवळपास 6 ते 7 खेड्याचा डेली कॉन्टॅक्ट आहे. तर त्यामुळे ही पीएससी सर्वात मोठी आहे आमच्या या शेलू बाजार विभागातली. आणि इथे 21 पदं आहेत. 21 पैकी जवळपास 7 पदं बऱ्याच दिवसापासून रिक्त आहेत. तर आमच्या गावकऱ्यांनी वारंवार डीएचओ साहेबाले, सीएस साहेबाले आणि टीएचओ साहेबांपर्यंत वारंवार निवेदन देऊन त्या निवेदनाचं आतापर्यंत कुठल्याही प्रकारची त्याच्यावर दखल घेतली गेली नाही. रात्रीच्या वेळेस तर फक्त इथं एक यांचा स्वीपर असते झोपलेला. बाकी याच्या व्यतिरिक्त इथं कुठली नर्स नसते किंवा कोणताच अधिकारी, मेडिकल ऑफिसर, तसेच औषध निर्माण अधिकाऱ्याची पोस्टिंग आहे बऱ्याच दिवसापासून रिक्त आहे. आणि औषध देण्यासाठी इथं माणूस नसल्यामुळे इथं ज्या लोकांना त्या गोष्टीचं काहीच ज्ञान नाही असे लोक सध्या औषधी वितरण करत आहेत. डॉक्टर येते तर सकाळी त्यांची जी वेळ आहे त्या वेळेच्या सकाळची वेळ 8 ते 11ची आहे, इथं 7 ते 11 आणि बऱ्याच वेळेस उन्हाळ्यात 8 ते 12ची वेळ असते. पण त्यावेळी तिथं कुणीच येत नाही. त्यांची जेव्हा वेळ झाली तेव्हा ते पीएससीत येतात आणि असलेले तेवढे पेशंट पाहतात. पेशंट झाले की ते टाइम हो का नाही हो ते लोक लगेच निघून जातात. आणि इथं सर्व मनमानी कारभार चालू आहे. तर याच्याकडे शासनाने जास्तीत जास्त लक्ष द्यावं. डीएचओ साहेबांना, टीएचओ साहेबांना याच्यात जास्तीत जास्त लक्ष घालून या पीएससीला जेवढ्या कर्मचाऱ्याची सध्या आवश्यकता आहे तेवढे सर्व कर्मचारी इथे देण्याची आमच्या गावकऱ्याच्या वतीने विनंती करतो आम्ही. आणि आज आता आम्ही सर्व लोकांच्या सहीनिशी एक निवेदन आम्ही डीएचओ साहेबांना देणार आहोत. तर आमच्या या निवेदनाची शक्य तेवढ्या लवकर दखल घ्यावी. जे इथं कर्मचाऱ्याची कमतरता आहे ते कर्मचारी शक्य तेवढ्या लवकर इथं देण्यात यावे. इथली जी अँब्युलन्स आहे त्या अँब्युलन्सला ड्रायव्हर सुद्धा नाही. औषध निर्मात्यासारखं सर्व महत्वाचं पद आहे, त्या पदासाठी इथं कोणीच माणूस नाही आहे. तर इथले जे नर्सिंग वगैरे स्टाफ आहे तेच लोक इथं औषध देत आहेत. तर त्यामुळे एखाद्या पेशंटला काही त्याचं नुकसान होऊ शकते. त्याला औषध नाही समजली, चुकीचे औषध दिल्यामुळे एखाद्या पेशंटचा त्याच्यातनी जीव पण जाऊ शकते. आणि या सर्व गोष्टीला शासनच जबाबदार राहील अशी शासनाने त्याची दखल घ्यावी. अन्यथा कुठल्या जर गैर प्रकार झाला किंवा कोणाच्या जीवितव्यास कुठल्याही प्रकारचं, या गावातल्या पेशंटच्या जीवितव्यास कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं तर त्याला सर्व शासन जबाबदार राहील. याची शासनानं आणि डीएचओ टीएचओ साहेबांना नोंद घ्यावी एवढीच मी माझ्या गावकऱ्याच्या वतीने विनंती करतो. आणि आमच्या पत्राची दखल घ्यावी एवढी मी सर्व गावकऱ्याच्या वतीने पुन्हा पुन्हा त्यांना विनंती करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.